मतदारसंघांवर तोडगा निघाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात केली। या रणसंग्रामात आता तीव्र शाब्दिक हल्ले सुरू झालेत। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली नसल्यानेही राऊतांनी टोला लगावलाय। श्रीकांत शिंदे हे बच्चा असल्याचा टोला राऊतांनी लगावला, तर संजय शिरसाट यांनी राऊतांच्या या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय। आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं। कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात, जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली, पण या नव्या तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही। जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर है बच्चों, त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर है, अब दिल्ली में नहीं पहुंचोगे, तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही। आता श्रीकांत शिंदे दिल्लीतही जातील आणि चांगल्या बहुमताने जातील, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। त्यांनी केलेली कामं एकदा मतदारसंघात जाऊन पहा। ज्या कामाचा व्याप जर तुम्ही पाहिला, त्या कामाची जर स्पीड जर पाहिली, तर पेव्हिंग पेक्षा कितीतरी पटीने तिकडे चांगले कामं झालेले आहेत आणि म्हणून त्यांना निवडून येण्यात कोणतीही अडचण सुद्धा नाही। दरम्यान राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत आम्ही विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलं। या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। आपल्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। शिंदे साहेब, ज्या पद्धतीनं सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, विशेष करून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून, यावरून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की बच्चम अभी दिल्ली दूर है। म्हणजे एक प्रकारे त्यांना असंही म्हणायचंय की मुख्यमंत्र्यांचा मुलगा असून देखील मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाची जागा डिक्लेअर करता येत नाही। मी तर एक तर संजय राऊतला जे आहे ते सिरियसली घेत नाही, पण तरी पण ते जे काय म्हणाले होता बच्चा, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बच्चा काय काय करेल हे तुम्हाला कळेलच। पण ज्याची लायकी नाही लोकसभेवरती बोलायची, मला वाटतं ते निवडून कशा प्रकारे गेलेत, कोणी त्यांना निवडून दिलंय, अशा लोकांनी जे आहे हे लोकसभा निवडणुकीबद्दल बोलणं, मला वाटतं ही खूप अतिशयोक्ती आहे। त्यांनी पहिली महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती लढली पाहिजे आणि मला वाटतं मुलुंडमध्ये जे आहे ते त्यांनी महानगरपालिकेचा कुठला तरी वॉर्ड शोधावा, त्या ठिकाणी उभं राहावं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देतो आणि त्या उमेदवाराला त्यांनी पाडावं। नंतर मग लोकसभेच्या गप्पा ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी मारल्या पाहिजे। आणि हे लोकसभेच्या ज्या गप्पा मारतायत, काही दिवस अगोदर जे आहे स्वतः पक्षप्रमुख जे आहेत त्या ठिकाणी लोकसभेचा आढावा घेऊन गेले होते, 7 तासाचा दौरा, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना कसा रिस्पॉन्स मिळाला होता ते त्यांनी स्वतःच्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलं होतं। आणि त्या ठिकाणी खूप वल्गना केल्या गेल्या होत्या की इथून लढू आम्ही, तिकडून लढू, तिकडून लढू। मी पण चॅलेंज दिले होतं, इकडून लढा, तिकडून लढा। माझा हाच प्रश्न होता, बोललो होतो की तुम्ही येऊन लढा, पण तुमच्या वक्तव्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की मी येऊन लढतो। आता सुरुवातीला ते म्हटले, त्यांचं नाव आदित्य ठाकरेंचं नाव चालू होतं, नंतर वरुण सरदेसाई, मग सुषमा अंधारे, मग त्यानंतर केदार दिघे, आणि आता अशा व्यक्तीचं नाव आहे की ज्यांचं नाव चर्चेत नव्हतं। त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला, तिकडची परिस्थिती पाहिली असेल की किती मोठं काम जे आहे की गेल्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलं, लोक कोणाच्या बाजूने आहे, लोक जे आहेत विकासाच्या बाजूने आहेत। आणि त्या ठिकाणी जे आहे खूप वल्गना त्या ठिकाणी केल्या गेल्या की आम्ही येऊन लढू, तुम्ही येऊन म्हणजे इकडून लढतो, तिकडून लढतो, कल्याण लोकसभेमधून लढतो। मी पण चॅलेंज दिलं होतं तुम्ही कल्याण लोकसभेमधून येऊन लढा, पण तेवढी हिंमत जी आहे ती त्या ठिकाणी राहणार नाही, कारण ह्यांचं जे मानसिकता आहे की तुम लढाई करो कपडा हम संभालते, अशी परिस्थिती यांची आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे ह्यांची हिंमत नाही त्या कल्याण लोकसभेमध्ये लढायची। आणि राहिला विषय उमेदवारी जी आहे ती त्या ठिकाणी जाहीर करायची, मला वाटतं तुमच्याकडून तेच अपेक्षित आहे की कुठल्याही आपल्याकडे जेव्हा पॉवर असते, तुम्ही जेव्हा पक्षप्रमुख स्वतःच्या मुलाची उमेदवारी पहिल्या नंबरवरती दिली होती, कार्यकर्ता गेला उडत, कार्यकर्त्याचे काही घेणं देणं नाही। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिले जे आहेत सगळे खासदार जे आहेत त्यांच्या उमेदवारी ज्या त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे आणि मला वाटतं त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा कल्याण लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतील। तेवढ्यात का घाई कल्याण लोकसभेच्या उमेदवारीची मला देखील नाही। मला वाटतं निवडणूक जी आहे निवडणुकीप्रमाणे लढली गेली पाहिजे। विरोधक जो कोणी उमेदवार देईल त्याच्यासमोर पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे लढण्याचं काम आणि ज्या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी ज्या आहेत त्या करून आम्ही लोकांपुढे जे आहे विकासाचं राजकारण, विकासाचा मुद्दा जो आहे हा त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत। आणि मला वाटतं 2014ला 2.5 लाखाच्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिलं होतं, 2019ला 3.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून दिलं होतं।
आता मला वाटतं लोक जे आहेत गेल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की इतकी मोठी कामं झालेली आहेत, प्रत्येक गल्ली गल्लोमध्ये जे आहे ते काम या ठिकाणी चालू आहे, गल्ली गल्लीमध्ये काम चालू आहे. तर मला वाटतं लोकांचा विश्वास अजून वाढलेला आहे. ते देखील मताधिक्य जे आहे ते ह्या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते क्रॉस होईल यावेळेस. नक्कीच त्यांनी एक वाक्य अत्यंत महत्वाचं म्हटलं की निवडणूक ही निवडणुकीप्रमाणेच लढली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच संपूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये प्रचारामध्ये आणखीन कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात, काही निवडणुकीच प्रमाणे लढली जाते हे देखील स्पष्ट होईल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.